तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही सुद्धा तुमच्या मोबाईलने अशा प्रकारचा डबल लेयर स्काय इफेक्टवाला व्हिडिओ क्रिएट करू शकता। त्यासाठी तुम्हाला VN व्हिडिओ एडिटिंग ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे। सर्वात पहिले न्यू प्रोजेक्ट सिलेक्ट करायचं इकडं आणि तुम्हाला जो व्हिडिओ एडिट करायचा आहे त्या व्हिडिओला इकडे ॲड करायचं आहे। या व्हिडिओच्या स्टार्टिंग पॉईंटला यायचं आहे, त्यानंतर प्लस वरती जाऊन पुन्हा तोच व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे। आता इकडे टोटल 2 व्हिडिओ झालेले आहे, एक हा आणि एक पाठीमागचा। तर सर्वात पहिले याला काय करायचं आहे, तुम्हाला क्रॉप करायचं आहे। तर इकडे खाली तुम्हाला क्रॉप वाल्या ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि ह्याला क्रॉप करायचं आहे, म्हणजे साईज कमी करायची आहे व्हिडिओची। अशा प्रकारे क्रॉप केल्यानंतर ओके करायचं आहे। तर बघा हा वेगळा व्हिडिओ आहे, तर ह्याला काय करायचं आहे, थोडंसं मोठं करायचं आहे व्हिडिओला। आणि इकडं लास्टला एक ऑप्शन आहे बघा, इकडं मास्क वाला, याच्यावर क्लिक करायचं आहे आणि सर्वात पहिला जो ऑप्शन आहे इकडं सिलेक्ट करायचं आहे। ही जी रेस आहे आडवी, याला उभी करायची आहे अशा प्रकारे, आणि हे जे आहे याला थोडंसं असं खिसायचं आहे, तर हे ट्रान्सपरंट होऊन जातं, म्हणजे खालची जी साईड आहे ती व्हिडिओला मॅच होते। बघा आता अशा प्रकारे दिसतंय ना, मॅच होते अशा प्रकारे। त्यानंतर व्हिडिओला असं मोठं करायचं आहे आणि तुम्हाला जसं पाहिजे या साईडला किंवा या साईडला असं सेट करायचं आहे तुम्हाला तुमच्या पद्धतीने। आता या व्हिडिओला तुम्हाला काय करायचं आहे, ओपॅसिटी कमी करायची आहे। तर इकडे खाली बघा ओपॅसिटीचं ऑप्शन आहे, याच्यावर क्लिक करायचं आहे। इथं 100% आहे ओपॅसिटी, याला तुम्हाला 45 किंवा 40% करायचं आहे। तर बघा मी ओपॅसिटी कमी करतोय, तुम्ही तुमच्या व्हिडिओच्या हिशोबाने याची ओपॅसिटी कमी करायची आहे। तर मी इकडं 46 करतो। बघा अशा प्रकारे हा व्हिडिओ दिसेल। अशा प्रकारे, आणि तुम्ही जो यो ट्रान्सपरंट व्हिडिओ आहे पाठीमागचा, याला तुम्ही अशा प्रकारे सेट करू शकता, तुम्हाला जिथं सेट करायचं आहे तिकडं, ठीक आहे, या साईडला किंवा या साईडला असं तुम्ही सेट करू शकता। आता ह्याच्यात तुम्हाला गाणं ॲड करायचं आहे, रिलिक्स ॲड करायची आहे। तर ती कशी तुम्ही ॲड करू शकता, तर तुम्हाला यूट्यूब चॅनल ओपन करायचं आहे आणि तुम्हाला जे गाणं आवडतं ते गाणं इकडे टाकायचं आहे आणि लास्टला लिहायचं आहे ब्लॅक स्क्रीन रिलिक्स टाकायचं आहे, ठीक आहे। तर बघा इकडे सर्व येतील ब्लॅक स्क्रीनवाले रिलिक्स। तर तुम्हाला जे गाणं आवडते ते गाणं तुम्हाला डाउनलोड करायचं आहे। मी ऑलरेडी डाउनलोड करून ठेवलेलं आहे, ते इकडे बघा मी ॲडमध्ये जातो आणि ते गाणं सिलेक्ट करतो। तर हे मी गाणं सिलेक्ट केलेलं आहे, याला मी रोटेट करतो अशा प्रकारे आणि इकडे सेट करतो। तुम्हाला जिकडे पाहिजे तिकडे सेट करू शकता, ठीक आहे। आता हे जे ब्लॅक स्क्रीन आहे याला डिलीट करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, खाली एक ऑप्शन आहे ब्लाइंडिंगवाला, इकडे जायचं आहे आणि स्क्रीनवालं किंवा लाइटिंगवाला ऑप्शन सिलेक्ट करायचे। मी स्क्रीनवाला सिलेक्ट करतो। मग हे थोडंसं मोठं करायचं आहे फॉन्टला तुम्हाला, म्हणजे तुमच्या व्हिडिओच्या फ्रेमच्या हिशोबाने तुम्हाला सेट करायचं आहे। आता बघा मी तुम्हाला प्ले करून दाखवतो। तर प्ले करण्यापूर्वी काय करायचं आहे, आपला जो ओरिजिनल व्हिडिओ आहे त्याची ऑडिओ डिलीट करायची आहे, म्हणजे म्यूट करायचं आहे। तर इकडं मी दोन्ही ऑडिओला सिलेक्ट करून त्याचा जो आवाज आहे तो बंद करतो। आता बघा, आता हे जे रिलिक्स आहे याला आपण मोठं छोटं करू शकतो आणि जिकडं सेट करायचे तिकडं अशा पद्धतीने आपण सेट करू शकतो, ठीक आहे। तर मी व्हिडिओ आणि रिलिक्स दोन्ही सेट करतो। आता बघा तर अशा प्रकारे तुम्ही डबल लेअरवाला स्काय व्हिडिओ इफेक्ट क्रिएट करू शकता। मग तुम्हाला इकडं सेव्ह करायचं आहे। तर मित्रांनो, तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।